नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या आजच्या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण असं पाहिलं होतं की सायलीची तब्येत ही जरा बरी नव्हती, म्हणून आता प्रतापने सायलीचे पाय प्रियाला चेपायला लावले होते। त्यानंतर आता सायली स्वतःच्या खोलीत आलेली असते आणि तिने आता मीडियाचा एक इंटरव्ह्यू पाहिलेला असतो, ज्यामध्ये दामिनी देशमुख असं सांगत असते की जर पहिला खुनाचा आर मधुभाऊंवरती आहे तर नक्कीच दुसरा खूनसुद्धा मधुभाऊंनीच केला असणार आणि त्यांना यांची शिक्षा मिळणार आणि ती मी मिळवून देणार। मला न्यायव्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे। आता ही गोष्ट बघून सायली घाबरते, तिला टेन्शन येतं की आता काय होणार। मग ती लगेचच अर्जुनला कॉल करते आणि अर्जुनला तिने बघितलेला तो व्हिडिओ त्याबद्दल सांगायला लागते। अर्जुन तिला समजावून सांगतो की हे असं काहीही होत नाही, हे असले व्हिडिओ कोर्टात अजिबात कामी पडत नाही, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होणार आहे। त्यानंतर आता इकडे प्रिया ही कल्पना आणि प्रतापकडे आलेली असते आणि ती त्यांना म्हणत असते की हे असे कल्प्रिट आपल्या घरामध्ये राहणं चांगलं नाही आहे, तर मला असं वाटतं की आपण यांना म्हणजे इथे नको ठेवायला, त्या आश्रमामध्ये किंवा कुसुमताईच्या घरी कुठेही राहू शकतात, आपल्याकडे कशाला। आता ही गोष्ट कल्पनाला तर पटलेली असते, पण प्रतापला अजिबातच पटलेली नसते। प्रताप म्हणत असतो की तन्वी गप्प बस, तू काय बोलतेस, तुझं तुला कळतंय का? अजूनही मधुभाऊंवरचे आळ हे सिद्ध झालेले नाही आहेत, त्यामुळे आपण असं काही करू शकत नाही आणि ते सायलीचे सुद्धा वडील आहेत आणि तिची इच्छा आहे की तिच्या वडिलांनी तिच्या घरी इथे राहावं, तर ते इथेच राहतील, कळलं तुला? त्यानंतर आता इकडे अर्जुन हा सायलीला एक गुड न्यूज देताना आपल्याला दिसतो आणि ती म्हणजे अशी की आता लॅबमध्ये तो सांगाडा कोणाचा आहे त्या माणसाचा चेहरा बनवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। उद्या सकाळपर्यंत लॅबमध्ये त्याचा चेहरा बनवून तयार असेल। मग उद्या आपण तिकडे जाऊ आणि तुम्ही तो चेहरा कुणाचा आहे ते ओळखायचं, कदाचित तुमच्या ओळखीचा असेल तो माणूस। आणि मग आता सायली आणि अर्जुन हे दोघंही लॅबमध्ये आलेले असतात। आता लॅबमध्ये सिनियर डॉक्टर सायली आणि अर्जुनला भेटतात, तर आता ते डॉक्टर हे अर्जुनला सांगत असतात की आम्ही आमच्या परीने अगदी व्यवस्थित आणि पूर्ण प्रयत्न केलेले आहेत अर्जुन सुभेदार त्या व्यक्तीचा चेहरा बनवण्याकरता। त्यावर अर्जुन म्हणत असतो की आय एम डॅम शुअर सर की तुम्ही प्रयत्न केले असतील, जर आता चेहरा तयार असेल तर आपण बघू शकतो का? त्यावर ते डॉक्टर त्यांच्या ज्युनियरला विचारतात, तर ते सांगतात की हो सर, चेहरा तयार आहे। आणि मग सायली तो चेहरा बघते आणि आता तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण तो चेहरा हा हरीश काकांचा असतो। हरीश काका म्हणजे तीच व्यक्ती ज्यांनी मधुभाऊंच्या विरोधात कोर्टात पहिले खोटी साक्ष दिली होती आणि नंतर सायलीने त्यांना समजावलं होतं की असं तुम्ही वागू नका, तुम्ही जे खरं आहे तेच बोला, आणि त्यानंतर त्यांनी मधुभाऊंसाठी खरी साक्ष द्यायचं ठरवलं होतं, पण त्यानंतर ते गायब झाले होते। आता हे सगळं आठवून सायलीला त्रास व्हायला लागतो, पुन्हा तिला गरगरायला लागतं। अर्जुन तिला घरी घेऊन आलेला असतो। आता घरात सगळेजण बघतात की अर्जुन सायलीला पकडून घेऊन आलाय आणि तो तिला बसवतोय। मग आता सगळे त्याला विचारतात की काय रे, काय झालं अचानक सायलीला? त्यावर अर्जुन मग घडलेला सर्व प्रकार हा पुन्हा एकदा घरातल्या सगळ्यांना सांगतो। आता हे सगळं ऐकल्याच्या नंतर घरातल्या सगळ्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो। तर आता प्रताप हा अर्जुनला सांगतो की जा, तिला वरती घेऊन जा तिच्या खोलीमध्ये आणि जरा तिला आराम करू दे। त्याबरोबर आता अर्जुन हा सायलीला घेऊन तिकडनं त्यांच्या रूममध्ये निघून जातो। तर आता पूर्णाजी ह्या प्रतिमात्याला फोन करतात। प्रतिमात्याची माहिती वगैरे विचारून झाल्यानंतर प्रतिमात्या आता पूर्णाजींची माहिती विचारत असतात। मग पूर्णाजी सांगत असतात की इकडे काय ग सांगू तुला, काय सुरू आहे सगळं? सध्या त्या आश्रमामध्ये एक दुसरी प्रेत बॉडी सापडली आहे आणि जेव्हापासून ते प्रेत सापडलंय तेव्हापासून सायलीने खूप टेन्शन घेतलेलं आहे आणि त्यामुळे तिची तब्येतसुद्धा खालावली आहे। आज कुठेतरी गेली होती ती अर्जुन बरोबर काय तर म्हणे लॅबमध्ये त्या माणसाचा चेहरा बघण्यासाठी, आणि त्यानंतर तर ती पूर्णपणे कोलमडून गेलेली आहे। त्याबरोबर आता हे सगळं ऐकल्यावर प्रतिमात्याच्या लक्षात येतं की सायलीची तब्येत खूप जास्तच खराब नाही आहे। मग ती आता ठरवते की आपण सायलीला भेटायला जायचं आणि मग रविराज आणि प्रतिमात्या हे दोघंही सायलीला भेटण्यासाठी आलेले असतात। आता रविराज काका हा प्रतिमात्याला म्हणतो मी खालीच थांबतो, तू जा वरती तिला भेटून ये। त्याबरोबर लगेचच आता प्रतिमात्या ही सायलीला भेटण्याकरता वरती तिच्या खोलीमध्ये आलेली असते। सायली ही अंगावर पांघरून घेऊन शांतपणे पडलेली असते।
आता सायलीला बघून प्रतिमात्या ही खूप जास्त भावुक झालेली असते. आता भरल्या डोळ्याने प्रतिमात्या पुढे येते आणि अलगद सायलीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत असते. दरम्यान प्रतिमात्याच्या डोळ्यातले अश्रू सायलीच्या चेहऱ्यावरती पडतात. आता सायली उठते आणि बघते तर काय, समोर प्रतिमात्या. ती पटकन उठून बसण्याचा प्रयत्न करत असते. त्याबरोबर लगेचच प्रतिमात्या तिच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि तिला म्हणतात, असू दे सायली, नको उठूस, झोप. पण मला तुझा खूप राग आलाय, मी रागवली आहे तुझ्यावर, असं देखील म्हणतात. सायली म्हणते, का त्या, काय झालं? त्यावर प्रतिमात्या सांगायला लागतात की तुझी तब्येत एवढी खराब होती, तुला एवढं बरं वाटत नव्हतं, मग तुला हे सगळं एकदाही मला सांगावंसं वाटलं नाही का? आई म्हणतेस ना तुम्हाला, मग स्वतःच्या आईला आपण आजारी असल्यावर आपण सांगत नाही का? त्यावर सायली ही आता प्रतिमात्यांना सांगत असते, आत्या, अहो मी ठीक आहे, मला एवढं काहीही झालेलं नाही आहे, उगाचच अर्जुन सर जास्त काळजी करतायत माझी, बस, बाकी काही नाही. त्यावर आता हे ऐकून प्रतिमात्या म्हणायला लागते की अर्जुन काहीच चुकीचं करत नाही आहे, तो तुझी जी काळजी करतोय ना ती अगदी बरोबर काळजी करतोय तो. तुला काय वाटतं, सगळ्यांची काळजी फक्त तूच घ्यायची का? तुझी कोणी घ्यायला नको, आता शांतपणे आराम करायचा. त्यावर सायली हे हो प्रतिमात्या, आता तुम्ही जसं सांगाल मी तसंच करते, असं म्हणते, पण तुम्ही प्लीज माझ्यावरती रागवू नका. त्यानंतर आता सायली ही पडलेली असते तर प्रतिमात्या ही तिचे पाय चेपायला लागते. आता सायली ही प्रतिमात्यांना म्हणत असते, आत्या प्लीज तुम्ही माझे पाय चेपू नका ना, तुम्ही माझ्याजवळ बसून राहिलात तरी मला खूप झालं. त्याबरोबर लगेचच आता प्रतिमात्या सायलीला म्हणत असते, सायली आता गप्प बसा, नाही तर खरंच रागवेन मी तुझ्यावर, असं म्हणते. त्यावर सायली मात्र आता गप्प बसते, तिचा नाईलाज झालेला असतो. प्रतिमात्या सायलीचे पाय चेपत असते. तिने सायलीला गुपचूप डोळे बंद करून बसायचं असं सांगितलेलं असतं. आता प्रतिमात्या पाय चेपता चेपता तिचं लक्ष हे सायलीच्या बोटातल्या जोडवीकडे जातं आणि प्रतिमात्या ही सायलीला सांगत असते, बाळा अशी पिळाची जोडवी घालायची नाही, याने संसाराला पीळ पडतो. त्यावर सायली म्हणते, ठीक आहे आत्या, मी यांना सांगून नंतर नवीन जोडवी घेईन. त्यानंतर आता पाय चेपता चेपता प्रतिमात्यांचा हात हा सायलीच्या तळव्याकडे जातो. आता सायली पटकन आपले तळवे उचलत म्हणते, आत्या नाही, प्लीज माझ्या पायांना तुम्ही हात नका लावू. आणि मग आता प्रतिमात्या पुन्हा सायलीचा पाय जवळ घेत असताना त्यांचं लक्ष जातं ते म्हणजे तिच्या तळपायाकडे, ज्याच्यावरती तुळशीपत्राची खून असते. आता तुळशीपत्राची खून बघून प्रतिमात्यांना जरा वेगळं वाटतं, कारण तुळशीपत्राची खून तर तन्वीच्या पायावरती आहे. मग प्रतिमात्या लगेचच सायलीला विचारतात, सायली ही कसली खून आहे ग? नाही म्हणजे कसला टॅटू वगैरे काढलायस का? त्यावर सायली म्हणते, अहो आत्या, मी आणि टॅटू, मला त्या गोष्टींची खूप भीती वाटते, ही तर माझी जन्मखून आहे. त्यावर आता हे ऐकून प्रतिमात्यांना खूप मोठा धक्का बसतो की हे कसं शक्य आहे. प्रतिमात्यांना सायली विचारते, काय झालं आत्या, कुठे हरवलात? आत्या म्हणते, नाही काहीच नाही, तुला बरं वाटतंय ना आता, तू जरा आराम कर, मी पटकन पाणी पिऊन आले. आणि आता प्रतिमात्या लगेचच पूर्णाजीकडे येते आणि पूर्णाजीला सांगायला लागते की पूर्णाजी, अगं सायलीच्या पायावरती तुळशीपत्राची खून आहे. आता हे ऐकून पूर्णाजीला सुद्धा आश्चर्य वाटतं. पूर्णाजी आता प्रतिमात्याला म्हणते, काय अगं हे कसं शक्य आहे? नाही, तुला भास वगैरे झाला असेल, तुझा काहीतरी गोंधळ होतोय, हे बघ कसं शक्य आहे. त्यावर लगेचच आता प्रतिमात्या सांगायला लागते, मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली आहे ही गोष्ट पूर्णाजी, सायलीच्या पायावर तुळशीपत्राची खून आहे. पण आता प्रतिमात्या काही सायलीवरती पूर्णाजी काही आता प्रतिमात्यावरती विश्वास ठेवत नाही. मग काय, आता शेवटी प्रतिमात्या आणि रविराज काका हे दोघंही घरी आलेले असतात. घरी आल्यापासून प्रतिमात्या ही जरा डिस्टर्बच असते. रविराज काकांना वाटतं की सायलीला भेटून आली आहे, तिला बरं नाही आहे, त्यामुळे हिला तिची काळजी वाटत असते. रविराज काका उलट प्रतिमात्याची समजूत घालत तिला सांगतात की हे बघ, आता तू जास्त काळजी करत बसू नकोस, जर तू जास्त काळजी केली तर त्याने सायलीला बरं वाटणार आहे का? नाही, उलट तिला वाईटच वाटेल की तू उगाचच्या उगाच तिची काळजी करत बसली. त्याबरोबर प्रतिमात्या या गोष्टीसाठी होकार देतात की मला काही टेन्शन वगैरे नाही आहे. पण त्यांच्या डोक्यातून हा विचार काही जात नसतो की त्यांनी सायलीच्या पायावरती तुळशीपत्राची खून पाहिलेली आहे. मग आता प्रतिमात्या विचार करतात की सायलीचं हसणं, बोलणं, वागणं सगळं माझ्यासारखं आहे. इतकंच काय तर तिच्या हाताला चवसुद्धा अगदी माझ्या हातासारखी आहे. मग सायलीच माझी मुलगी नसेल ना? तिच्या पायावर देखील तुळशीपत्र आहे. पण जर मग सायली माझी मुलगी आहे तर मग ही स्वतःची ओळख तन्वी म्हणून सांगणारी मुलगी दुसरी कोण आहे आणि हिच्या पायावर तुळशीपत्र कसं? नाही, आता ह्यातून मलाच काहीतरी मध्यमार्ग शोधून काढला पाहिजे. आणि तो मार्ग म्हणजे असा, तो म्हणजे DNA टेस्ट. आता प्रतिमात्या निर्धार करते की मी माझी आणि सायलीची DNA टेस्ट करणार. आणि मग DNA टेस्टसाठी सॅम्पल घ्यायला ती पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरी आलेली असते. आता सुभेदारांच्या घरी आल्यावर
खोलीमध्ये कोणीच नसताना ती गुपचूप सायलीच्या रूममध्ये जाते आणि आता ती तपासायला लागते की तिला सायलीचे केस कुठे सापडतील. ती सायलीची उशी बघते तर सायलीच्या उशीवरती काही केस वगैरे नसतात. ती कंगवा चेक करते पण सायलीच्या कंगव्यातही केस नसतात. मग प्रतिमात्या ही आता तिथे असलेलं डस्टबिन बघते तर डस्टबिनमध्ये तिला एक केसांचा बोळा सापडतो. मग प्रतिमात्या सायलीला विचारते, सायली केस विंचरून तू कुठे टाकतेस? त्यावर सायली म्हणते, कुठे टाकते म्हणजे आत्या? त्यावर लगेचच प्रतिमात्या तिला म्हणते, हे बघ केस कुठेही टाकले ना की ते जेवणा वगैरेच सापडतात, चांगलं नसतं म्हणून विचारलं. सायली सांगते, मी डस्टबिनमध्ये टाकते आत्या. म्हणजे आता प्रतिमात्याला हे पक्क कळलेलं असतं की सायलीचेच हे केस आहेत. मग तिने ते केस आता DNA टेस्टिंगसाठी दिलेले असतात. 3 दिवसांनंतर DNA टेस्टचे रिपोर्ट आलेले असतात आणि रिपोर्ट बघून आता प्रतिमात्या पूर्णपणे हक्काबक्का झालेली असते. कारण रिपोर्टमध्ये हे स्पष्टपणे लिहिलेलं असतं की सायली आणि प्रतिमात्याचा DNA हा अगदी पूर्णपणे मॅच होतो. पॅरेंटल DNA आणि चाइल्ड DNA हा एकदम सेम आहे. त्यानंतर आता प्रतिमात्याच्या लक्षात ही गोष्ट अगदी व्यवस्थित आलेली असते की सायली ही आपली मुलगी आहे. पण मग ही दुसरी आपल्याला स्वतःला तन्वी म्हणून घेणारी मुलगी कोण आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो. मग आता ती सगळी गोष्ट रविराज काकाला सांगते. आता रविराज काका तिला सांगत असतो की हे बघ, मी तन्वीचं आणि माझं DNA टेस्ट केलं होतं आणि तिच्या पायावर तुळशीपत्राची खून देखील आहे. प्रतिमात्या म्हणते की याचा अर्थ मी खोटं बोलते असं म्हणायचं आहे का तुम्हाला? रविराज, तुम्ही कुठेतरी चुकताय, माझ्यावरती विश्वास ठेवा. मला खात्री आहे की नक्कीच काही ना काहीतरी गडबड, काहीतरी गोंधळ होत आहे. आपण पुन्हा एकदा हवं तर तुमची आणि त्या मुलीची DNA टेस्ट करूया. अहो, मी खोटं का बोलू? माझी आणि सायलीची DNA टेस्ट मॅच होते आणि तुम्ही बाकीच्याही गोष्टींचा विचार करा ना. सायलीचं उठणं, बसणं, हसणं, बोलणं इतकंच काय तर तिच्या हाताची चवसुद्धा माझ्यासारखीच आहे. मला असं वाटतं की आपण सुभेदारांच्या घरी जाऊया थेट. तिथेच काय तो सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष होईल. मग आता प्रतिमात्या आणि रविराज काका हे दोघंसुद्धा पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरी आलेले असतात. आता लगेचच पूर्णाजी प्रतिमात्याला बघून म्हणते, सायलीला बरं नाही आहे तोपर्यंत तुझ्या जीवाला काही चैन येणार नाही. अगं 3 दिवसांपूर्वीच तर तू येऊन गेलीस ना, मग आता पुन्हा तू सायलीला भेटायला आलीस? जा, ती तिच्या खोलीत आहे, तू सुद्धा जा. त्याबरोबर लगेचच रविराज काका म्हणतात की नाही पूर्णाजी, आज इथून प्रतिमा कुठेही जाणार नाहीये. आता घरातले सगळेच इथे खाली येतील. आणि मग रविराज काका जोरजोराने हाका मारून सगळ्यांना खाली बोलवून घेतात. आणि मग आता प्रियासुद्धा तिकडे आलेली असते आणि ती म्हणायला लागते, काय झालं बाबा, तुम्ही अशा जोरजोराने हाका का मारताय? रविराज काका म्हणतात, कोणाला बाबा म्हणतेस तू? मला? पण तू तर माझी मुलगीच नाही आहेस. आता हे ऐकल्यावर मात्र घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर सायली ही सुद्धा खाली आलेली असते. आता ती रविराज काकांना म्हणत असते, रविराज काका, अहो तुम्ही काय बोलताय हे सगळं? हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते प्लीज तुम्ही स्पष्टपणे बोला आणि तुम्ही जरा शांत व्हा बरं. पहिलं मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येऊ का? आणि मग आता सायली ही रविराज काकासाठी पाणी आणायला म्हणून तिकडनं चाललेली असते. त्यावर रविराज काका आता म्हणत असतात की थांब सायली बेटा, कुठेही जाण्याची गरज नाही आहे तुला, थांब. आता काय मी बोलतोय ते तुम्हाला सगळ्यांना आपोआप स्वतःहूनच समजून जाईल. बोल लवकर खरं. त्याबरोबर मात्र इकडे आता प्रियाला भीती वाटू लागते की ह्या आता माणसाला, ह्या किल्लेदारला माझ्याबद्दलचं सत्य समजलं की काय, ह्याला कळलं की काय मी याची मुलगी नाही येते. पूर्णाजी म्हणायला लागते की काय चाललं आहे तुमचं रविराज? हे बघा, जे काही असेल ते स्पष्टपणे सांगा आम्हाला. त्याबरोबर रविराज काका सांगायला लागतात की इतके दिवसांपासून, जवळपास 2 वर्षांपासून जी मुलगी आपल्यामध्ये माझी आणि प्रतिमाची मुलगी तन्वी म्हणून वावरते ती आमची मुलगी तन्वी नाही आहे. आता हे ऐकल्यावर मात्र प्रतिमा तर त्यांच्याकडे बघत असते. तर इकडे कल्पना आणि पूर्णाजीला मात्र खूप मोठा धक्का बसतो. तर प्रिया आक्रोश करायला लागते की नाही, हे खोटं बोलतायत तुम्ही, खोटं आहे, मीच तुमची मुलगी आहे. मग रविराज काका प्रियाच्या समोर येतात आणि प्रियाच्या एक खणखणावून मुस्काटात लगावून देतात. आता प्रियाला तिरभिरी आलेली असते. त्याबरोबर लगेचच इकडे आता अश्विन म्हणायला लागतो, काका अरे काय करतोयस तू? हे तन्वी अगं सावर स्वतःला. त्यावर रविराज काका म्हणतात, अजिबात तिला तन्वी अशी हाक मारू नकोस अश्विन. त्याबरोबर अश्विन हा रविराज काकाजवळ येतो आणि हात जोडून म्हणतो, काका हवं तर मी तुझ्यासमोर हात जोडतो, पण प्लीज अरे तिला त्रास होईल असं बोलू नकोस. ऑलरेडी मेंटली डिस्टर्ब आहे ती, तिला त्रास होतोय, घडतायत त्या घटनांचा, त्यामध्ये अजून तू हे असं बोलशील? जे काही झालं असेल ते आपण बसून शांतपणे सॉर्ट आऊट करू शकतो ना, एवढी चिडण्याची काय गरज आहे काका? त्याबरोबर लगेचच आता रविराज काका म्हणायला लागतात, चिडण्याची गरज आहे अश्विन, म्हणूनच मी चिडतोय. आणि काय सॉर्ट आऊट करणार आहेस तू? 1 मिनटं थांब. आणि मग आता ते DNA टेस्टचे जे रिपोर्ट असतात ते रविराज काकाने अश्विनच्या हातामध्ये दिलेले असतात आणि ते आता म्हणत असतात की बघ, आता तूच ठरव आणि तूच सांग यामध्ये तू काय सॉर्ट आऊट करू शकतोस ते. त्याबरोबर ते रिपोर्ट बघून अश्विनच्या पायाखालची जमीन सरकते, त्याच्या हातातले रिपोर्ट खाली पडतात. पूर्णाजी अश्विनला विचारते, अश्विन अरे काय झालं, सांग ना, काय लिहिलंय त्या रिपोर्ट्सवरती?
अश्विन अरे वाच ना रिपोर्ट पटापट. त्याबरोबर अश्विन आता सगळ्यांना सांगत असतो, सायली वहिनी ही सिनियर म्हणजेच रविराज काका आणि प्रतिमा आत्याची मुलगी आहे. त्याबरोबर आता हे ऐकून मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर प्रतिमा आत्या म्हणायला लागते की काय हे कसं होऊ शकतं. तर हे सगळं ऐकून सायलीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती तिथे असलेल्या खुर्चीत डायरेक्ट बसून गेलेली असते आणि तिच्या समोर आता म्हणजे तिला काय सुरू आहे कळतच नसतं. तर आता लगेचच प्रिया म्हणायला लागते की नाही हे सगळं खोटं आहे, मीच तुमची मुलगी आहे. पण शेवटी खोटारडेपणा हा खोटारडेपणाच असतो आणि सगळ्यांच्या समोर आता प्रियाचं खोटं हे आलेलं असतं की आता प्रिया ही रविराज काकांची मुलगी नाही आहे, तर सायली ही त्यांची खरी मुलगी आहे हे सगळ्यांना कळलेलं असतं. तर आता लगेचच प्रतिमा आत्या ही प्रियाला म्हणायला लागते, का आणखीन खोटं बोलतेस तू? हे बघ, तू माझी मुलगी नाही आहेस या गोष्टीवरती मला आधीपासून संशय होताच, पण मी आता स्वतः माझी आणि सायलीची DNA टेस्ट केली आहे आणि त्यामध्ये हे सिद्ध झालं आहे की सायली माझी मुलगी आहे आणि तू खोटारडी आहेस, खोटं बोलतेस तू. आणि मग प्रतिमा आत्यासुद्धा प्रियाच्या एक खणखणावून मुस्काटात लगावून देते. आता मात्र सायलीला तिचे खरे आईवडील सापडलेले असतात, पण आता या गोष्टीवरती आनंद व्यक्त करावा, दुःख व्यक्त करावं, हसावं, रडावं तिला काहीच कळत नसतं. तिला सगळे इमोशन्स अगदी एकत्र झालेले असतात आणि मग तरीसुद्धा ती स्वतःवरती 5 मिनिटांनंतर ताबा मिळवते आणि प्रियाला म्हणायला लागते की प्रिया हे सगळं काय आहे, प्रतिमात्या काय बोलतायत सगळं. त्याबरोबर लगेचच आता प्रतिमात्या सायलीकडे जाते आणि तिचा हात पकडून तिला सांगत असते, हो बाळा, मी जे बोलते ते खरंच आहे. येत्या 3 दिवसांपूर्वी मी घरी येऊन गेले तुला भेटून. त्यावेळेस मी तुला तुझ्या केसांबद्दल विचारलं होतं, ते मला DNA टेस्टसाठी सॅम्पल हवे होते, म्हणूनच मी तुझे केस घेऊन गेले आणि DNA टेस्टिंगला दिले होते आणि त्यामध्ये हे सिद्ध झालं की तूच माझी मुलगी आहेस, तू माझी तन्वी आहेस बाळा. त्याबरोबर हे ऐकून सायलीला खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे आता इकडे पूर्णाजी ही म्हणत असते, मग जर ही मुलगी आपली तन्वी नाही आहे, मग ही नक्की आहे तरी कोण आणि ही आपल्याबरोबर खोटं का बोलली आणि कशासाठी. त्याबरोबर आता अश्विनसुद्धा विचारायला लागतो की तू कोण आहेस आणि का आलीस आमच्या घरात, का खोटं बोललीस तू, बोल पटापट. आता मात्र प्रियाची दातखिळी बसलेली असते आणि प्रिया काहीच खरं बोलायला तयार नसते, पण आता घरातले सगळे जण तिला प्रेशराईज करत असतात खरं बोलण्यासाठी. मग काय इकडे आता प्रताप हा खाली आलेला असतो आणि प्रतापने सुद्धा हा सगळा प्रकार बघितलेला असतो आणि त्यालासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. प्रताप आता म्हणायला लागतो की मला तर या मुलीवरती संशय होताच, कारण ज्या मुलीला इतक्या वर्षांपासून ज्या व्यक्तीने सांभाळलं, आज त्या व्यक्तीवरती तिने इतके खालच्या थराचे आणि गलिच्छ आरोप केलेत की मला तर हिच्यावरती अजिबातच विश्वास नव्हता. पण कल्पनाला आणि पूर्णाजीला तन्वी म्हणून हिच्यावर विश्वास होता, म्हणून मला काही बोलता येत नव्हतं. पण आज तर ही तन्वी नाही आहे हे सुद्धा आपल्या सगळ्यांसमोर सिद्ध झालेलं आहे. खरी कोण आहेस तू, लवकरात लवकर सांग, बोल, गप्प बसू नकोस, बोल, आता का दातकिळी बसली. तर दुसरीकडे सायलीसुद्धा आता प्रियाला म्हणायला लागते, प्रिया अगं का खोटारडेपणा केलास तू इतका, काय गरज होती तुला हे सगळं करण्याची, का वागलीस तू एवढं खोटं आमच्याबरोबर, बोल ना, गप्प बसू नकोस, बोल, असं म्हणायला लागते. सायली म्हणत असते, ज्यावेळेस तू रविराज काका माझे बाबा यांच्या घरी त्यांची खोटी मुलगी म्हणून राहायला गेलीस, त्यावेळेस तर तुला किती आनंद झाला होता गं, पण हे सगळं करताना तुला लाज का नाही वाटली, बोल ना, का वागलीस तू हे असं. आज तुझ्या पापांचा घडा भरला, बास, आज तुझ्या सगळ्या पापांचा शेवट आणि तो मीच करणार, असं म्हणत सायली ही प्रियाला खेचत तिकडनं घेऊन जाते आणि घराच्या बाहेर हकलवत म्हणते, आता पुन्हा कधीच माझ्या घराच्या माझ्या कुटुंबाच्या दिशेने सुद्धा वळून पाहू नकोस. आणि जर बघितलंस ना तर याद राख, गाठ सायली अर्जुन सुभेदार उर्फ तन्वी रविराज किल्लेदार हिच्याशी आहे. आता सायलीने अगदी गर्वाने तन्वी रविराज किल्लेदार असं स्वतःचं नाव प्रियाला सांगितलेलं असतं. त्याचबरोबर आता प्रिया म्हणायला लागते की सायली अगं माझं तुझ्याशिवाय कोण आहे, मी अनाथ आहे, आपण आश्रमात एकत्र राहिलो आहे, लहानाच्या मोठ्या झालो आहे, आपण मैत्रिणी आहोत, बहिणींसारखे आहोत, असं म्हणायला लागते. त्यावर सायली म्हणत असते, हे सगळं आज आठवतं आहे तुला, हां, ज्यावेळेस आपल्या आश्रम हे पोलिसांनी जप्त केलं, ताब्यात घेतलं, सील केलं, त्यावेळेस तू तर माझ्या बाबांच्या घरी राहायला गेलीस, पण एकदा तरी तुझ्या मनात आम्हा बाकीच्या लोकांबद्दल विचार आला का गं, नाही ना. सोमू, मानसी, रश्मी या लहान मुलांबद्दल तरी तू विचार केलास का गं, नाही ना. मग आत्तासुद्धा आमच्या घरात
तुला जागा नाही आणि तुझ्यासारख्या नालायक वृत्तीच्या लोकांना तर अजिबात नाही. तरी ह्या गोष्टीचं आभार मान की आम्ही फक्त तुला घराच्या बाहेर काढतोय, तुला तर जेलमध्ये घालवलं पाहिजे. त्याबरोबर सायली लगेचच प्रियाच्या चेहऱ्यावरती धाडकन दरवाजा बंद करते आणि आता ही सायली खूप जोरजोराने ढसाढसा ढाय मोकळून रडायला लागते. मग कल्पना तिच्याकडे येते आणि तिला घट्ट मिठी मारत जवळ घेत म्हणते, सायली बाळा मला माफ कर, माझं चुकलं, मी तुझ्याशी खूप चुकीचं आणि वाईट वागलेली आहे. तू माझी तन्वी आहेस, तूच माझी सायली आहेस, तू तन्वी आहेस हे माहिती नसतानासुद्धा तू आमची खूप काळजी घेतलीस, आमच्याबरोबर चांगली राहिलीस आणि त्या बदल्यात मी तुझ्याशी काय केलं तर मी फक्त तुला शिक्षा दिली. बाळा मला माफ कर. आणि मग त्या खूप जोरजोराने दोघी जणी रडायला लागतात. सायली म्हणत असते, आई तुम्ही माझी माफी नका मागू. त्याबरोबर आता प्रतिमा आत्यासुद्धा तिकडे येते आणि तीसुद्धा आता सायलीला तिच्याकडे जवळ घेत म्हणते, आज हक्काने मिठी मार बेटा, मला हक्काने आज तुझ्या आईला मिठी मार. आणि मग सायलीसुद्धा प्रतिमा आत्यांच्या कुशीत अगदी छान घट्ट मिठी मारून बसलेली असते. दोघीही खूप जोरजोराने हमशा रडत असतात. तर इकडे प्रतिमा आत्या ही म्हणायला लागते की खरंच मला नेहमी वाटायचं तूच माझी मुलगी आहेस आणि आज ते सिद्धही झालं, तूच माझी खरी तन्वी, माझी मुलगी आहेस. तर आता इकडे पूर्णाजीसुद्धा सायलीकडे येते आणि तीसुद्धा सायलीची माफी मागते आणि जोरजोराने रडायला लागते की तू माझी तन्वी आहेस. त्याबरोबर आता अश्विनसुद्धा सायलीच्या समोर येतो आणि तिच्यासमोर हात जोडत म्हणतो, वहिनी मला माफ कर, माझं चुकलं, तू तन्वी आहेस की नाही हे माझ्यासाठी कधीच मॅटर करत नाही. तू माझ्यासाठी माझी वहिनी आहेस, होतीस आणि राहशील, पण येत्या काही काळामध्ये मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागलो, माझं चुकलं वहिनी, मला माफ कर, मी त्या फ्रॉड मुलीवरती विश्वास ठेवला, माझं चुकलं. त्यावर मात्र सायली लगेचच अश्विनला म्हणते, हात जोडू नका अश्विन भाऊजी, तुम्ही मला माझ्या धाकट्या भावासारखे आहात काय, अहो तुम्ही माझे भाऊच आहात. त्यानंतर आता लगेचच प्रतिमा आत्या ही पूर्णाजीला म्हणत असते, पूर्णाजी नियतीने जे तिला साध्य करायचं होतं तेच केलं. पूर्णाजी म्हणते म्हणजे? त्यावर लगेचच प्रतिमा आत्या तिला सांगायला लागते, तू मला वचन दिलं होतंस 23 वर्षांपूर्वी की तुझा नातू अर्जुन माझ्या मुलीबरोबर म्हणजे तन्वीबरोबर लग्न करेल आणि अर्जुनने तन्वीबरोबरच लग्न केलं आहे. नियतीच्या मनात जे होतं तेच घडलं, तुझं वचन पूर्ण झालं पूर्णाजी. त्याबरोबर हा एपिसोड इथेच संपतो. मित्रांनो व्हिडिओला लाईक आठवणीने करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, आता सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबियांच्या समोर तर प्रियाचा खरा चेहरा आलेला आहे आणि आता त्या लोकांनी प्रियाला घराच्या बाहेर सुद्धा हकललेला आहे. मग आता प्रिया घराच्या बाहेर जाऊन तरी गप्प बसेल का, की पुन्हा ती आणखीन काहीतरी कांडाकांडी करण्याचा प्रयत्न करेल आणि सायली अर्जुनला त्रास देण्याचा, त्यांचा संसार खराब करण्याचा प्रयत्न करेल. आणि यावेळेस जर प्रियाने असे काही फालतू प्रयत्न केले तर सायली आणि अर्जुन तिला सुखी सोडतील का, की ते दोघं तिला कायमची अगदी जन्माची अद्दल घडवतील? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. मित्रांनो आजपुरती इतकंच. आता भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच ठरलं तर मग मालिकेच्या उद्याच्या भागात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या आपल्या या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद लुटा. धन्यवाद.